बाकी कुठे गेल्या मुली? श्रुती कुठे गेली? आणि ही दिया माहित नाही, बेस्ट फ्रेंड आहे ना. ठीक आहे, चला लक्ष द्या, पुन्हा सांगत आहे मी. आय रिपीट. मेन्स्ट्रुअल सायकल रिपीट करणार आहे. मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये जनरल इंट्रो माहिती आहे तुम्हाला. व्हॉट इज मेन्स्ट्रुअल सायकल? ऑल इव्हेंट स्टार्ट फ्रॉम वन मेन्स्ट्रुएशन टू अनदर मेन्स्ट्रुएशन. इट्स कॉल्ड ॲज. किती दिवसाची असते हे? नियर अबाउट ॲव्हरेज किती असतो? 28 days to 29 days किंवा 30 days असतो. ठीक आहे, फिमेल टू फिमेल व्हॅरी करतं. देन मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट केव्हा होते फिमेल मध्ये? लिसन केअरफुली. केव्हा स्टार्ट होणार? ऍट द टाइम ऑफ प्युबर्टी. म्हणजे कोणते इयर? 13 किंवा 14. ठीक आहे, या टाइमला मेन्स्ट्रुअल सायकल फिमेल मध्ये काय होणार? स्टार्ट होणार. समजलं एवढं? ठीक आहे, जेव्हा ते स्टार्ट होते त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? मेनार्क. व्हेरी गुड. ओके, आणि जेव्हा ते स्टॉप होते त्या कंडिशनला मेनोपॉज. पॉज, तुम्ही मोबाईल मध्ये ऑप्शन येतो ना पॉज. पॉज म्हणजे काय? स्टॉप ना, थांबणे. हा, तर मेनोपॉज, मेन्स्ट्रुअल सायकल पॉज होते म्हणजे स्टॉप होते. ते इयर कोणतं? 45 किंवा 55 इयर्स. ठीक आहे. हा, देन ही एक नॅचरल प्रोसेस आहे ज्याला कोण कंट्रोल करतं? 4 हार्मोन. कोणते? प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन. असा अभ्यास करत चला, मलाही बरं वाटतं. हा, FSH आणि LH कोण प्रोड्यूस करतं? पिट्युटरी ग्लॅंड. FSH चा लॉंग फॉर्म माहिती आहे काय आहे? हा, आणि LH म्हणजे? आणि खालचे 2 हार्मोन इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन कोण सिक्रेट करतं? ओव्हरी. कॉर्पस ल्युटियम कोण करतो? सॉरी, प्रोजेस्टेरॉन कोण करतो? कॉर्पस ल्युटियम. आणि इस्ट्रोजन कोण सिक्रेट करतो? थिका इंटरना. व्हेरी गुड. ठीक आहे, देन दिस सायकल कंप्लीटेड इन हाऊ मेनी फेजेस? 4 फेजेस. फर्स्ट इज द. किती दिवसाची असते ही? हा, देन फॉलिक्युलर फेज और प्रॉलिफरेटिव्ह फेज किती दिवसाची असते? 6 to 13 days. ओके, देन थर्ड फेज ओव्हुलेटरी फेज फक्त एकाच दिवसाची असते, सगळ्यात शॉर्टेस्ट आहे, 14व्या दिवशी होते. आणि लास्ट फेज कोणती? ठीक आहे, डायग्राम थ्रू पुन्हा मी समजावून सांगत आहे, लक्ष द्या, ध्यान दो इधर. दिस इज द हायपोथॅलॅमस. हा कोण आहे रे? हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसच्या इथे एक पिट्युटरी ग्लँड असते. कोणती ग्लँड? पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे, हायपोथॅलॅमस एक हार्मोन सिक्रेट करतो, दॅट इज GnRH. GnRH, गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. Gonadotropin releasing hormone. These GnRH act on pituitary gland. These GnRH act on pituitary gland. आता pituitary gland काय करते बघा, मेन्स्ट्रुअल सायकल 13 वर्षाला सुरू होते तेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये 2 ठिकाणी चेंजेस होतात. एक म्हणजे ओव्हरी मध्ये, त्याला म्हणतात ओव्हॅरियन सायकल. जर चेंजेस ओव्हरी मध्ये होत असेल तर इट्स कॉल्ड ओव्हॅरियन सायकल. आणि जर चेंजेस युटरस मध्ये होत असेल तर कुठली सायकल? युटराईन सायकल किंवा मेन्स्ट्रुअल सायकल. युटराईन सायकल किंवा. ठीक आहे, आता इथे मी रेशिओ काढतेय मेन्स्ट्रुअल सायकलचा. अठ्ठावीस. ठीक आहे, पहिला 5 दिवसाला काय असतं? मेन्सेस. म्हणजे कोणती फेज आहे ही? मेन्स्ट्रुअल सायकल. काय होणार इथे पहिल्या 5 दिवसामध्ये? काय होणार इथे तुम्हाला माहित आहे कोण असतं? एंडोमेट्रियम. ती काय होते? ब्रेक होते. काय होणार? ब्रेक होणार. आणि इथनं काय लॉस होणार? ब्लड. एंडोमेट्रियम ब्रेक झाली आणि काय लॉस झालं? ब्लड. ठीक आहे, त्याचबरोबर इथे फॉलिकल जनरेट होणार. काय जनरेट होणार? फॉलिकल. किती येणार? 4 ते 5. किती येणार? 4 ते 5. आता 5 दिवसानंतर याची ग्रोथ होते, पण कशी ग्रोथ होणार बघा, लक्ष द्या.
इथे पण चेंज झाला युटरस मध्ये आणि ओव्हरीमध्ये पण चेंज झालाय. लिसन केअरफुली. ठीक आहे, श्रीतेज इकडे बसणं दिसत नाही तुम्हाला? यश इकडे हो ना, लक्ष द्या. युटरस मध्ये कुठला चेंज झाला पहिल्या 5 दिवसामध्ये? मेन्स्ट्रुअल फ्लो. कशामुळे? ड्यू टू ब्रेकिंग ऑफ एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम काय झाली? ब्रेक झाली पहिल्या 5 दिवसामध्ये. ठीक आहे, त्याच 5 दिवसामध्ये काय जनरेट झाले? फॉलिकल. 40,000 मधले एका महिन्यामध्ये किती आले? 4 ते 5. ठीक आहे, हे पहिल्या 5 दिवसामध्ये झालं. आता काय होणार? या 5 दिवसापासून पिट्युटरी ग्लँड तिचा पहिला हार्मोन सिक्रेट करणार, दॅट इज FSH. कोणता? FSH. FSH act on follicle. FSH act on follicle and follicle will be grow किंवा डेव्हलप. ठीक आहे, फॉलिकल काय व्हायला लागणार? डेव्हलप व्हायला लागणार. म्हणजे या फॉलिकलचा प्रायमरी फॉलिकल, प्रायमरीचा सेकंडरी आणि सेकंडरीचा डायरेक्ट काय होणार? मॅच्युअर. काय तयार होणार? मॅच्युअर. इथे मी काय ड्रॉ केलेला आहे? मॅच्युअर ग्राफाईन फॉलिकल. हा प्रायमरी घेऊया, हा कोणता आहे? सेकंडरी. कळलं? ठीक आहे, these mature graphene follicle secrete which hormone? Estrogen. Estrogen माहित आहे ना कोणी केला? ओके, and these estrogen act on endometrium and endometrium will be again regenerate. म्हणजे ही काय व्हायला लागणार? रिजनरेट व्हायला लागणार. हिची जी MM आहे ती किती होणार? 5 mm. किती MM ची होणार? 5 mm. इथे किती MM झाली होती ती? 1 mm. तुटली होती ना, म्हणून MM काय झाली? त्याची कमी झाली. आता इस्ट्रोजन मुळे ते काय झाली? परत ग्रो झाली, रिजनरेट झाली. कोणत्या दिवसामध्ये? 6 ते 14. 6 ते 14. ठीक आहे, हा 13. ओके, आता येणार 14वा दिवस. 6 ते 14 दिवसाच्या मधले फेज कोणते? फॉलिक्युलर फेज और प्रॉलिफरेटिव्ह फेज. प्रॉलिफरेट होणे म्हणजे काय? ग्रो होणे. कोण ग्रो होत आहे? एंडोमेट्रियम काय होतीये? ग्रो होतीये. ठीक आहे, कशामुळे? ड्यू टू इस्ट्रोजन. अँड इस्ट्रोजन सिक्रेटेड बाय मॅच्युअर ग्राफाईन फॉलिकल. ठीक आहे, कळलं एवढं? नेक्स्ट, पिट्युटरी ग्लँडला शांती नाहीये. पिट्युटरी ग्लँड तिचा दुसरा हार्मोन सिक्रेट करणार, कुठला? LH. LH ऍक्ट ऑन मॅच्युअर ग्राफाईन फॉलिकल अँड मॅच्युअर ग्राफाईन फॉलिकल काय होणार? बर्स्ट होणार, फुटणार. ठीक आहे, फुटल्यानंतर त्याच्यामधनं काय बाहेर पडणार? हा, काय बाहेर पडणार? सेकंडरी ओसाइट म्हणा किंवा ओहम म्हणा. आणखी फायनल एग तयार व्हायचं आहे, कारण मिओसिस 2 कम्प्लीट व्हायचं आहे. मी सांगितलं तुम्हाला, त्याने मिओसिस फर्स्टच कम्प्लीट केलाय. ठीक आहे, मिओसिस 2 कम्प्लीट व्हायचं आहे, म्हणून तो आता सध्या काय आहे? सेकंडरी ओसाइट किंवा ओहम. ठीक आहे, बस झाला. बस झाल्यानंतर त्यामधनं काय बाहेर पडला? ओहम. काय बाहेर पडला? ओहम. ही प्रोसेस कोणत्या दिवसाला झाली? 14व्या. त्या प्रोसेसला आपण काय म्हटलं? कळलं? रिलीज ऑफ एग फ्रॉम मॅच्युअर ग्राफाईन फॉलिकल इज कॉल्ड ॲज ओव्हुलेशन ॲट इट इज ऑन 14 डे. कोणत्या दिवशी घडली घटना? समजलं का? कळलं एवढं? ठीक आहे, देन हे जे रिमेनिंग टिश्यू राहिलेले आहे फॉलिकलचे, हे उरला सुरलेला पार्ट फुटल्यानंतर जे राहतं बाकीचं, ठीक आहे, रिमेनिंग टिश्यू, याचं कन्व्हर्जन होणार एका नवीन टिश्यू मध्ये, दॅट इज कॉर्पस ल्युटियम. दॅट इज कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम सिक्रेट म्हणजे ओरीचा दुसरा हार्मोन सिक्रेट होणार, कोणता? प्रोजेस्टेरॉन. मॅक्झिमम प्रोजेस्टेरॉन अँड मिनिमम इस्ट्रोजन. जास्तीत जास्त काय सिक्रेट करणार? कॉर्पस ल्युटियम, प्रोजेस्टेरॉन. आणि कमीत कमी these progesterone and estrogen again act on endometrium and endometrium again will be regenerate. म्हणजे याची थिकनेस कितीवर जाणार? 8 to 10 mm. 8 to 10 mm. ठीक आहे, आता हा जो एग आहे हा काय झाला? इथनं रिलीज झाला होता. ठीक आहे, 24 hours तो वायबल असतो, म्हणजे फर्टिलायझेशन 4 hourच्या आतमध्ये झालं पाहिजे. तसं तर 2 week पर्यंत राहतो, पण 2 week मध्ये फर्टिलायझेशन नाही होणार. 24 hourच्या आतमध्येच फर्टिलायझेशन झालं तर ठीक, नाहीतर या एगचं नाहीतर कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? कॉर्पस अल्बिकन्स. कॉर्पस अल्बिकन्स. कळलं? कळलं का? आता कॉर्पस अल्बिकन्स मध्ये कन्व्हर्जन झालं म्हणजे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनला सिक्रेट करणारा कोणीच नाहीये, कारण प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं काम काय आहे?
एंडोमेट्रियमची थिकनेस काय करणे, वाढवणे. एंडोमेट्रियमला काय करणे, प्रिपेअर करणे. व्हॉट फॉर प्रेग्नेन्सी, फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. समजत आहे. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं काम काय आहे, एंडोमेट्रियमला प्रिपेअर करणे फॉर प्रेग्नेन्सी. प्रिपेअर करणे म्हणजे काय, याला जास्तीत जास्त थिक करणे. ठीक आहे. पण आता प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनच नाही आहे तर एंडोमेट्रियम राहणार का. एंडोमेट्रियम अगेन काय होणार, ब्रेक होणार आणि काय होणार, परत पहिले 5 दिवस ब्लिडिंग होणार. ही अशी सायकल सुरू राहते. प्रत्येक महिन्याला ही घटना होत राहते. प्रत्येक महिन्याला 4 ते 5 फॉलिकल जनरेट होतात, मॅच्युअर होतात. आणि जर स्पर्मचं फ्युजन झालं तर ठीक, नाही तर कन्व्हर्जन कॉर्पस अल्बिकनचं कशामध्ये, कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं. आणि जर फ्युजन झालं तर काय होणार, एग आणि स्पर्मचं फ्युजन झालं तर एंडोमेट्रियमची थिकनेस आणखी वाढणार. प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन सुरूच राहणार. ठीक आहे. कॉर्पस ल्युटियम राहतो, मग कॉर्पस अल्बिकन्स नाही बनत. ठीक आहे. कॉर्पस ल्युटियम आणखी प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करणार आणि इथे या लेअरला एम्ब्रियो इम्प्लांट होणार. मग ब्लिडिंग नाही होणार. एवढं लक्षात ठेवा. प्रेग्नेन्सी मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल ही स्टॉप असते, ब्लिडिंग होत नाही. काय रिझन असेल, कारण इथं प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं प्रमाण काय असतं, सिक्रेशनचं जास्त असतं. त्याच्यामुळे जी एंडोमेट्रियम आहे ती ब्रेकच होत नाही 9 मंथ. मग आफ्टर डिलिव्हरी मग ही ब्रेक होते, मग मेन्स्ट्रुअल सायकल पुन्हा स्टार्ट होते. 9 मंथ मेन्स्ट्रुअल सायकल ही फिमेल मध्ये काय असते, बंद असते ड्युरिंग प्रेग्नेन्सी पिरियड. समजलं का. आणि इफ एग डज नॉट फर्टिलाइज काय होणार, मेन्स्ट्रुअल फ्लो होणार, म्हणजे एंडोमेट्रियम ब्रेक होणार. आणि त्याच मेन्स्ट्रुअल फ्लो सोबत हा जो एक्सपायर झालेला एग आहे हा सुद्धा वॉश आउट होणार वजायना थ्रू. समज में आया क्या की नाही. तर ही कोणती फेज झाली, मग ल्युटियल फेज. कोणती फेज, ल्युटियल फेज. समजलंय हो किंवा नाही, पुन्हा सांगायचंय नाही ना. चला नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला दॅट इज गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस. व्हॉट इज मीन बाय गॅमेटोजेनेसिस. हा, व्हेरी गुड. फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. Formation of gametes from germinal epithelium cell. From germinal epithelium cell by meiosis. It's called as gametogenesis. It's called as gametogenesis. It's called as gametogenesis. गॅमेटोजेनेसिस थोडं डिटेल मध्ये बघायचं आहे. लक्ष द्या, बोलू नका. ठीक आहे. मग तुम्हाला समजत नाही, लक्ष द्या. डिफिकल्टी असेल तर आत्ताच विचारा. मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये काही डिफिकल्टी आहे नाही. पेपर आहे परवाला, उद्या पण आहे परवा पण आहे का. उद्या सीईटीच आहे आणि आता बोर्डचा घ्यावं लागेल ना का. आता केव्हा झाला, एक आठवडा होतोय ना आता. बिल्डकरला समजत नाहीये म्हणते. आता तुमच्यापैकी असं कोणी आहे ज्यांना समजत नाहीये, बॉईज समजत आहे, खरं सांगा, रिअल मध्ये सांगा. नाही तर मग बाहेर जाऊन म्हणाल काही समजत नाही, इथे म्हणाल हो. समज में आ रहा है. असं नाही की मी उर्दू शिकवते, मी मराठी शिकवते. उर्दू मध्ये शिकवते. मितांशू समजत आहे. विराज तर खाली मन टाकून राहते 24 तास. समजते ना यश. थोडं विचारत का नाही तुम्ही, समजत नाही तर. हा, ते गॅमेटोजेनेसिस सोपी आहे म्हणून समजलं. मेन्स्ट्रुअल सायकल समजली. असं असते, मग रेग्युलर राहावं लागतं.
गर्ल्स काय गोष्टी असते. नवीन टॉपिक आहे आजचा, दॅट इज गॅमिटोजेनेसिस. जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. गॅमिटो म्हणजे काय, गॅमेट. कशाचं फॉर्मेशन, गॅमेटचं. ठीक आहे, मेल गॅमिट अँड फिमेल गॅमिट दोन्ही बघायचं आपल्याला. मेल गॅमिट कोणता आहे, मेल गॅमिट स्पर्म, आणि फिमेल गॅमेट हा एग, उसाइट. फिमेल गॅमेट है एग. ठीक आहे, दोन्ही कशा आहेत रे, हॅप्लॉइड. दोन्ही कशा आहेत, हॅप्लॉइड. हॅप्लॉइड का झाले बरं, कारण त्यांनी काय केलं, मिओसिस केला. आता तेच आपल्याला बघायचं आहे, हे स्पर्म आणि एग कसे फॉर्म होतात, कोणत्या प्रोसेस थ्रू फॉर्म होतात. ठीक आहे, सो गॅमिटोजेनेसिसची डेफिनेशन लिहिली आहे. हा, गॅमिटोजेनेसिस मध्ये आपण पहिला गॅमेट बघणार आहे स्पर्म. ओके, आता स्पर्म फॉर्मेशनला म्हणतात स्पर्मॅटोजेनेसिस. जी पहिली प्रोसेस राहणार आपली दॅट इज स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस. आपण मेल गॅमेट बघत आहे दॅट इज स्पर्मॅटोजेनेसिस. डेफिनेशन लिहिता येईल, लिहा बरं. फॉर्मेशन ऑफ formation of sperm which is haploid, okay, from germinal epithelial cell which is diploid by the process of meiosis. It's called as spermatogenesis. It's called as spermatogenesis. Formation of haploid sperm from germinal epithelium cell. कुठे प्रेझेंट असतात, टेस्टिस मध्ये. ठीक आहे, by the process of meiosis. It's called as हो गया. केव्हा स्टार्ट होतं स्पर्म प्रोडक्शन, और स्पर्मॅटोजेनेसिस स्टार्ट फ्रॉम at the time of puberty. puberty म्हणजे कोणतं एज, 13 to 14 years. ठीक आहे, झालंय का लिहून, लक्ष द्या आता. स्पर्मला स्पर्मॅटोझोआ सुद्धा म्हणतात. ठीक आहे, सेकंड वर्ड इथे थोडस लिहून घ्याल, जागा असेल तर लिहा, नाहीतर लिहू नका. स्पर्मॅटोझोआ, स्पर्म और स्पर्मॅटोझोआ. ठीक आहे, हॅप्लॉइड असतात. हो गया, झालंय. ओके, ध्यान दो इधर. चला, स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस सुद्धा कशी आहे रे, नॅचरली. याला सुद्धा कोण कंट्रोल करणार, हायपोथॅलॅमस. म्हणजे हायपोथॅलॅमस हा बॉस असतो, पिट्युटरी ग्लँड तिचा कोण आहे, मॅनेजर. ठीक आहे, हायपोथॅलॅमस सगळ्यात मोठं आहे आपल्या बॉडी मधला, ज्याच्या हाती सगळा कारभार असणार. ठीक आहे, ब्रेन मध्ये हायपोथॅलॅमस जो आहे तो सगळ्यात मेन आहे, जो पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करतो एकटीला, आणि पिट्युटरी ग्लँड मग बाकीच्या वर्करला काय करते, कंट्रोल करते. बाकी वर्कर म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये जेवढे ग्लँड्स आहेत.
हॉर्मोन सिक्रेट करणारे जेवढे ग्लँड्स आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे? पिट्युटरी ग्लँडचं. आणि पिट्युटरी ग्लँडला कोण कंट्रोल करतो? ब्रेनचा बॉस म्हणजे कोण? हायपोथॅलॅमस. ठीक आहे. हायपोथॅलॅमस कोणता हॉर्मोन रिलीज करणार? GnRH. GnRH ऍक्ट ऑन पिट्युटरी ग्लँड. ओके. GnRH हा कोणावरती ऍक्ट होतो? पिट्युटरी ग्लँड वरती. देन पिट्युटरी ग्लँड काय करते बघा, पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते FSH. कोणता हॉर्मोन? FSH. आणि FSH ऍक्ट होतो टेस्टिस वरती. कोणावरती? टेस्टिस वरती. टेस्टिस मध्ये स्पेशली कोणामध्ये? तर सेमिनिफेरस ट्युब्युल्स. सेमिनिफेरस ट्युब्युल्स किती आहे माहिती आहेत ना? सेमिनिफेरस ट्युब्युल्स. सेमिनिफेरस ट्युब्युल्स कशामध्ये असतात? सेमिनिफेरस ट्युब्युल्स टेस्टिक्युलर लोब्युल्स मध्ये. ओके. देन सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये कोणते सेल आहे? जर्मायनल एपिथेलियम सेल. जर्मायनल एपिथेलियम सेल जे की कशा आहेत रे? डिप्लॉइड आहे. ठीक आहे. असं ऍक्शन सुरू राहते. हायपोथॅलॅमसने कुठला हॉर्मोन सिक्रेट केला? GnRH चा लॉंग फॉर्म समजला? गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन. ठीक आहे. These gonadotropin releasing hormone act on pituitary gland and pituitary gland will secrete FSH, follicle stimulating hormone. These follicle stimulating hormone act on testes. Testes मध्ये स्पेशली कोणावरती ऍक्ट होतो? जर्मायनल एपिथेलियम सेल प्रेझेंट इन सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ठीक आहे. आता जर्मायनल एपिथेलियम सेल काय करतात बघा, स्पर्मला कसं फॉर्म करतात लक्ष द्या. थोडी फेज मोठी आहे. This process completed in 3 phases. This process completed in 3 phases. पहिली फेज आहे त्यामधली मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेज. त्यानंतर फेज येते ग्रोथ फेज. आणि लास्ट फेज आहे मॅच्युरेशन फेज. लास्ट फेज कोणती? मॅच्युरेशन फेज. ही जी स्पर्मॅटोजेनेसिस प्रक्रिया आहे ही किती स्टेप मध्ये कंप्लीट होणार किंवा किती फेज मध्ये कंप्लीट होणार? 3 फेज मध्ये. ओके. फर्स्ट इज द मल्टिप्लिकेशन, सेकंड ग्रोथ अँड थर्ड मॅच्युरेशन. आता मल्टिप्लिकेशन मध्ये काय होणार बघा, आपण जर्मायनल एपिथेलियम सेल पासून स्टार्ट करूया. ठीक आहे. सर्वात पहिले कुठले सेल असतात इथे? जर्मायनल एपिथेलियम सेल. जर्मायनल एपिथेलियम सेल विच इज डिप्लॉइड. ठीक आहे. कन्सिडर करूया हा जर्मायनल एपिथेलियम सेल आहे जो की कसा आहे? डिप्लॉइड आहे. दिस जर्मायनल एपिथेलियम सेल अंडरगोज मायटोसिस डिव्हिजन. कुठलं डिव्हिजन करतो हा? मायटोसिस. रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन करतो. ओके. आणि किती सेल फॉर्म करतो? 2. किती सेल फॉर्म होणार? 2. पण कसे होणार आहे? हे सुद्धा कशाच असतात? डिप्लॉइडच असतात. आलं का लक्षात? समजते? ओके. परत हे 2 सेल मायटोसिस करणार, आणखी इथे सेल्स फॉर्म होणार. ठीक आहे. हे सुद्धा कसे असणार? डिप्लॉइड. आता इथे हे जे सेल फॉर्म झालेले आहे डिप्लॉइड, मायटोसिस प्रोसेस थ्रू कोणी केलं मायटोसिस? जर्म सेलनी. 4 सेल इथे फॉर्म झालेले आहे. या सेलला आपण नाव देऊया स्पर्मॅटोगोनिया. दिस सेल कॉल्ड एज स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मॅटोगोनिया. आणि हे सुद्धा कसे असणार? डिप्लॉइड. समजलं का इथपर्यंत? दिस फेज इज कॉल्ड एज मल्टिप्लिकेशन फेज. दिस फेज इज कॉल्ड एज मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेज इथून इथपर्यंत आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे जे जर्मायनल एपिथेलियम सेल आहे ते मल्टिप्लाय झाले बाय द प्रोसेस ऑफ मायटोसिस. 1चे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 असं मल्टिप्लिकेशन सुरू राहणार. इथे आपण 4च घेतलेत. असे खूप सारे होतात कारण करोडोनी स्पर्म फॉर्म होतात ना. आपण बघितलं ना 1 इजॅक्युलेशनला किती स्पर्म बाहेर पडतात? 300 to 400 मिलियन. मग ते असेच बनतात. ठीक आहे. आणखी प्रोसेस व्हायची आहे. सध्या इथे जे 4 सेल तयार झालेले आहेत, दिस सेल इज कॉल्ड एज स्पर्मॅटोगोनिया. कोणते सेल आहे? स्पर्मॅटोगोनिया. डिप्लॉइड आहेत. का डिप्लॉइड? कारण इथे काय झालेलं आहे? मायटोसिस. समजलं इथपर्यंत? ओके. आता मायटोसिस झाल्यानंतर हे जे स्पर्मॅटोगोनिया आहे याच्यामधला कुठले आपण एकच कन्सिडर करूया. या स्पर्मॅटोगोनियाची काय होणार इथे? ग्रोथ होणार. स्पर्मॅटोगोनियाची काय होणार इथे? ग्रोथ होणार आणि साईजने हा काय होणार? एनलार्ज होणार. इथे डिव्हिजन नाही होणार.
या स्पर्मॅटोगोनियाचं आता डिव्हिजन होणार का? नाही. याची काय होणार? ग्रोथ होणार. ग्रोथ कशी होते? ड्यू टू अक्युमुलेशन ऑफ फूड. याच्यामध्ये फूडचं अक्युमुलेशन होतं, आजूबाजूचं सगळं न्यूट्रिशन तो ऍब्झॉर्ब करतो, हा स्पर्मॅटोगोनिया. टेस्टिस मध्ये सराउंडिंगला जे काही न्यूट्रिशन येत असेल हे सगळं न्यूट्रिशन तो काय करतो? ऍब्झॉर्ब करतो आणि सगळं फूड या स्पर्मॅटोगोनियामध्ये काय होतं? अक्युमुलेट होतं. अक्युमुलेट होणे म्हणजे काय? जमा होणे. ठीक आहे. जमा झाल्यामुळे हा साईजने काय होणार? एनलार्ज होणार. साईजने काय होणार? एनलार्ज होणार. आणि त्या साईजने एनलार्ज झालेल्या सेलला आपण एक नवीन नाव दिलेलं आहे, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. स्पर्मॅटोसाइट. साइट म्हणजे काय रे? सेल. स्पर्मॅटो म्हणजे काय? स्पर्म. तर इथे प्रायमरी स्पर्म सेल तयार झालेला आहे. समजलं का? इथे कुठलंही डिव्हिजन झालं का? नाही. इथे फक्त याची काय झालेली आहे? ग्रोथ झालेली आहे. इथे फक्त काय झालेली आहे? ग्रोथ. तर या फेजला आपण नाव देणार आहे कोणती फेज? ग्रोथ फेज. ग्रोथ कशी झाली? तर ड्यू टू अक्युमुलेशन ऑफ फूड. फूडचं काय झालं तिथे? अक्युमुलेशन झालं आणि साईजने काय झाला? एनलार्ज झाला. तुम्ही जर जास्त जेवण केलं तुमचं पोट फुगतं ना. बलून मध्ये जास्त हवा भरली तर बलून फुगणार ना. आलं का लक्षात? हा, फुगतो आणि फुटतो पण. तर हा जेवढं पाहिजे तेवढंच घेतो, पण साईजने थोडा थोडा एनलार्ज होतो. ठीक आहे. त्या सेलला आपण काय नाव दिलेलं आहे? आणि हा सुद्धा कसा असतो? डिप्लॉइड. कारण इथे कुठलंही सेल डिव्हिजन झालेलं नाहीये, त्यामुळे त्याची जी काही प्लॉइडी लेवल आहे ती ऍज इट इज राहणार. प्लॉइडी लेवल माहिती आहे ना? प्लॉइडी लेवल म्हणजे काय? हॅप्लॉइड किंवा डिप्लॉइड, त्याला प्लॉइडी लेवल म्हणतात. आला होता आताच क्वेश्चन, मागच्या पेपरमध्ये क्वेश्चन दिलेला आहे प्लॉइडी लेवल. बोर्ड मध्ये बघाल. नाही दिलाय? बर, ठीक आहे. इथपर्यंत समजलं? गॉट इट? इज दॅट क्लिअर? अंडरस्टँड? नक्की? कन्फर्म? शुअर? शुअर? ओके. विचारलं ते येईल? नाही येईल? नाही येणार? टेस्टिस कसं आहे? ओव्हल शेपचं. टेस्टिस कसं आहे? ओव्हल शेपला मी हॉरिझॉन्टली कट केलं. सेमिनिफेरस ट्यूबुल आहे त्याच्यामध्ये. हे कोणते ट्यूबुल आहे? सेमिनिफेरस. सेमिनिफेरस ट्यूबुलच्या आतमध्ये कोणते सेल? जर्म सेल. तेच हे जर्म सेल आहे जे स्पर्मचं प्रोडक्शन करतात. कसं करतात? 3 फेज मध्ये करतात. पहिली फेज कोणती? मल्टिप्लाय होतो हा वारंवार, अगेन अँड अगेन, बाय द प्रोसेस ऑफ मायटोसिस, रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. Germinal epithelium cell will undergoes repeated mitotic division and to form million of spermatogonia which is diploid. Million of spermatogonia कशा तयार होतात? Diploid. Then these spermatogonia absorb nutrition आणि त्याच्यामध्ये काय जमा होतं? फूड. त्यामुळे तो साईजने काय होतो? एनलार्ज. डिव्हिजन इथे काय असतं? स्टॉप. डिव्हिजन नाही होत, फक्त काय शो होते? ग्रोथ. आणि ग्रोथ झालेल्या सेलला आपण काय नाव दिलेलं आहे? प्रायमरी स्पर्मॅटोगोनिया. आता बघा, आता मिओसिस सुरू होतं. आता आपल्याला थर्ड फेज बघायची आहे, मल्टिप्लिकेशन फेज. विच फेज? सॉरी, मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेज. थर्ड फेज कोणती? मॅच्युरेशन. हा, बसत नाही, दुसरी स्लाइड घेते. कळलं इथे? हा, नेक्स्ट. पण तुम्हाला एकाच पेज वरती ड्रॉ करायचं आहे. कोणता सेल आहे हा? प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट which is diploid. Nando, these spermatocyte, it will undergoes meiosis division. It will undergoes meiosis division. कुठली फेज आहे ही सुरू? मॅच्युरेशन फेज. कोणती फेज? मॅच्युरेशन. जो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे तो आता काय होणार? मॅच्युअर होणार बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस. आता बघा, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट विल अंडरगोज मिओसिस फर्स्ट. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट विल अंडरगोज मिओसिस फर्स्ट and to form two haploid cell. To form two haploid cell is called as secondary spermatocyte. It's called as secondary spermatocyte, which is
हॅप्लॉइड. हे जे दोन स्पर्मॅटोसाइट तयार झाले, कोणते स्पर्मॅटोसाइट आहे? कोणते? सेकंडरी. आणि कसे आहेत? हॅप्लॉइड. हॅप्लॉइड का झाले? कुठली प्रोसेस झाली? मिओसिस मध्ये क्रोमोझोम नंबर काय होतो? बिकम हाफ. लक्षात ठेवा, मायटोसिस मध्ये क्रोमोझोम हाफ होत नाही, कसा राहतो? ऍज इट इज. डिप्लॉइड असेल तर डिप्लॉइडच राहणार, हॅप्लॉइड असेल तर हॅप्लॉइडच राहणार. पण मिओसिस मध्ये जर सेल डिप्लॉइड असेल तर त्याचे काय तयार होतात? हॅप्लॉइड. समजलं? हॅप्लॉइड डिनोटेड बाय एन आणि डिप्लॉइड डिनोटेड बाय 2n. समजलं इथपर्यंत? याचं काम आहे तुम्हाला नंतर, म्हणून सांगत आहे पुन्हा पुन्हा. ठीक आहे. देन आता हे दोन्ही जे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मिळाले आपल्याला, तयार झालेले आहेत टेस्टिस मध्ये. ओके. आता यामधला प्रत्येक स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मिओसिस 2 करणार. हा जो दोन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट इथे तयार झाले आहे, कुठलं मिओसिस करणार? मिओसिस सेकंड. मिओसिस सेकंड. and to form 4 daughter cell. To form 4 daughter cell. These 4 daughter cell is called as spermatid. It's called as spermatid. It's called as spermatid and which is haploid. Which is haploid. समझ में आया इथपर्यंत? समजलं सर्व की नाही? स्पर्मॅटिड. आता हे सध्या मॅच्युअर व्हायचेच आहे. स्पर्मॅटिड काय व्हायचे? मॅच्युअर व्हायचे. सांगतो ना. यांच्यामध्ये एक प्रोसेस होणार, ध्यान दो इधर. यांच्यामध्ये एक प्रोसेस होणार. ती प्रोसेस कोणती? ती प्रोसेस आहे स्पर्मिओजेनेसिस. आणि स्पर्मिओजेनेसिस थ्रू इथे किती स्पर्म फॉर्म होणार? 4. दिस सेल इज कॉल्ड एज स्पर्म और स्पर्मॅटोझोआ. स्पर्मॅटोझोआ विच इज हॅप्लॉइड. आणि हे मॅच्युअर आहेत. हे कसे आहेत? मॅच्युअर. समझ में आया? पुन्हा रिपीट करते. गॅमेटोजेनेसिस स्टार्ट केलं म्हणजे काय रे? फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स by the germinal epithelium cell. From germinal epithelium cell by meiosis is called as गॅमेटोजेनेसिस. किती गॅमेट बनवायचे आपल्याला? 2. मेल गॅमेट कोणता? फिमेल गॅमेट कोणता? तर आपण पहिला गॅमेट सुरू करतोय. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे कोणाचं फॉर्मेशन? स्पर्मचं. स्पर्मला दुसरं नाव काय दिलेलं आहे? स्पर्मॅटोझोआ, जो की कसा असतो? हॅप्लॉइड. ओके. स्पर्म कसा असणार? हॅप्लॉइड. कोणती प्रोसेस होते त्याच्यामध्ये? मिओसिस. हा. तर टेस्टिस मध्ये सेमिनिफेरस ट्यूबुल. सेमिनिफेरस ट्यूबुल मध्ये कोण? जर्मिनल एपिथेलियम सेल. जर्मिनल एपिथेलियम सेल will undergoes repeated mitotic division and to form million of spermatogonia, जे की कसे आहे? डिप्लॉइड. डिप्लॉइड का? मायटोसिस झालं. आता याच्यामधला कुठला एक कन्सिडर करूया. सगळ्यांचीच ग्रोथ होते पण आपण एकच कन्सिडर केलंय. ठीक आहे. याची काय होणार? ग्रोथ होणार ड्यू टू अक्युमुलेशन ऑफ फूड आणि सेल डिव्हिजन. इथे काय असतं? स्टॉप. फक्त काय शो होते? ग्रोथ. ठीक आहे. ज्यांची ग्रोथ झाली त्या सेलला आपण काय नाव दिलंय? जो की कसा आहे? डिप्लॉइड. काही चेंजेस नाही झाले कारण ग्रोथच झाली, सेल डिवाइड नाही झाला. ठीक आहे. ती फेज कोणती? ग्रोथ फेज. थर्ड फेज कोणती आहे? मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेज मध्ये होतं काय की जो प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे हा मिओसिस करणार. म्हणजे मिओसिस फर्स्ट करणार. किती सेल फॉर्म करणार? 2. कसे तयार झाले? हॅप्लॉइड. त्या सेलला आपण काय म्हटलेलं आहे? सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आता हे दोन्ही सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मिओसिस 2 करणार. किती सेल फॉर्म करणार? 4. त्या सेलला आपण काय नाव दिलं? स्पर्मॅटिड. हे मॅच्युअर नाही आहेत. ठीक आहे. आता हे असेच ट्रॅव्हल करत राहणार सेमिनिफेरस ट्यूबुल मधनं. कुठे जाणार? रेटी टेस्टिस मधनं वासाई फ्रेंशिया आणि वासाई फ्रेंशिया नंतर इपिडॅमिस. मग इपिडॅमिस मध्ये कुठली प्रोसेस होते? स्पर्मिओजेनेसिस. फॉर्मेशन ऑफ स्पर्म, मॅच्युअर स्पर्म. स्पर्मिओजेनेसिस होणार आणि इथे किती? 4 मॅच्युअर स्पर्म फॉर्म होणार, ज्याला आपण स्पर्म म्हटलं किंवा स्पर्मॅटोझोआ. कळलं? डायग्राम काढून घ्या पटकन. फास्ट काढा. स्पर्मचं स्ट्रक्चर बघायचंय. हे लिहिलंय ना बघा तुम्ही? हे लिहिलेलं आहे तुम्ही?
लक्षात ठेवा. लिहायचं आहे ना, लक्षात राहायला पाहिजे तुमच्या. लिहायचं, तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे त्याला. त्यांचं व्हायचं आहे ना. ते लिहिलं हायपोथॅलॅमस, ब्रेन मध्ये हायपोथॅलॅमस आहे. हायपोथॅलॅमस जीएनएस सिक्रेट करतो. देन दिस जीएनआरएच act on pituitary gland and pituitary gland will secrete which hormone? FSH. काय चालू आहे श्रीतेज? नाही उचलायचा, बघायचंच नाही मोबाईल क्लासमध्ये. लिहिलं? लिहायचं नाही का तुला? व्यवस्थित काढ डायग्राम. नुसतं डायग्राम नाही काढायचे, याला डिस्क्राईब पण करायचं आहे. करू शकाल तुम्ही? उद्या लिहून आणा कसं डिस्क्राईब करायचं तर. ठीक है, हाँ. समझ में आया? एनीवन? कोणाला समजलं नाही? सगळ्यांना समजलं वाटते. सर्वांना समजलं? गुंजन, तुम्ही नवीन आहे? ओके, समझ में आहे? लिहिलं का रिधिमा? पूर्ण रेडी आहे? वाचायचं घरी जाऊन. झालं का अक्षरा? 6वीचं तर आधीच होते वाटते. हा झालंय. गोष्टी थोडं की म्हणजे थोडं लक्ष दिलं नाही की झाल्या गोष्टी सुरू. ते बॅकग्राऊंड व्हॉल्यूम वरती लक्ष देऊ नका. बॅकग्राऊंड साऊंड वरती लक्ष देऊ नका. डान्स करायची इच्छा होता वाटते काही जणांची. झालं का? स्लाइड चेंज करूं? स्ट्रक्चर ऑफ स्पर्म देखना है हमें. अभी मैच्योर स्पर्म फॉर्म हो गए, उसका स्ट्रक्चर कैसा है. आयएमपी है फॉर 3 मार्क्स. हे पण 3 मार्क्स साठीच विचारलं जातं. आयएमपी आहे स्पर्मॅटोजेनेसिस. आवाज मला तर असं वाटतच नाही हा क्लास आहे म्हणून माझा. झालं का ग? काय भक्ती? मग कोणाचं व्हायचंय? चला नेक्स्ट. अरे लवकर बघा रे, करा रे, लिहा रे. श्रावणी पहिले लिहून घे.
5 मिनिटामध्ये झालं पाहिजे. 5 मिनिटे नाही, 3 मिनिटामध्ये झालेलं पाहिजे. 15 मिनिटामध्ये स्ट्रक्चर बघायचं स्पर्मचं. का बरं उद्या लक्षात नाही राहत? नक्की? मग हेच रिपीट करा आता, वाचा त्याला. प्रेझेंटी घरी जाऊन वाचायचं याला आणि एक्सप्लेनेशन लिहून आणायचंय. सर्वांकडे टेक्स्टबुक आहेत सध्या? करंटली टेक्स्टबुक आहेत तुमच्याकडे सध्या? हा, यामधलं आपण ते बॉक्सेस मधलं थोडं बघूया. जे बुक मध्ये बॉक्सेस दिले आहेत ना, ऑलवेज रिमेंबर, कॅन यू रिकॉल, सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत. हो, सीईटीची टेस्ट आहे उद्याला स्टार्टिंग पासनं. तर आजपर्यंत जेवढं शिकवलं तेवढं, आजपर्यंत म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस पण. ओके, 45 मार्क्स, 45 मार्क्स उद्याला, 45 मार्क्सची टेस्ट सीईटी. ठीक आहे, फ्रॉम स्टार्टिंग अप टू स्पर्मॅटोजेनेसिस. चला लक्ष द्या. झालंय का रे? हो म्हणा, नाही म्हणा, गोष्टी करू नका. हा, चला लक्ष द्या. झालं का तुमच्या गोष्टी? लक्ष द्याल थोडं इकडे. हा, चलो एक हॉर्मोन रह गया था, एससीजी. नाव लक्षात ठेवा, एससीजी हॉर्मोन आहे. एससीजी चा लॉंग फॉर्म ह्यूमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन हॉर्मोन. ठीक आहे, कोण सिक्रेट करते याला? एंडोमेट्रियम मध्ये ज्या एंडोमेट्रियल ग्लँड्स असतात त्या सिक्रेट करतात. ठीक आहे, आणि कुठे ट्रान्समिट करतात एंडोमेट्रियल ग्लँड? युरिन मध्ये. ओके, याचा कसा यूज केला जातो? यूज ॲज अ प्रेग्नन्सी इंडिकेटर. ठीक आहे, जर स्पर्म आणि एगचं फ्युजन झालं तर काय फॉर्म होतो? झायगोट फॉर्म होतो. आणि झायगोट फॉर्म झाल्यानंतर ज्या एंडोमेट्रियल ग्लँड असतात ते हा हॉर्मोन सिक्रेट करतात, जे की प्रेग्नन्सीचं काय आहे? इंडिकेटर आहे. जे प्रेगा न्यूज मिळते, तुम्हाला माहित नसेल, प्रेग्नन्सी टेस्ट साठी प्रेगा न्यूज मिळतं. तर प्रेगा न्यूज मध्ये ऍक्च्युली हा हॉर्मोन असतो. जर प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह असेल तर हा हॉर्मोन असणार, म्हणजे हा हॉर्मोन युरिन मध्ये असेल तर प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह, आणि हा हॉर्मोन युरिन मध्ये नसेल तर प्रेग्नन्सी निगेटिव्ह. कळलं? जी प्रेग्नन्सी किट असते तर ती युरिन थ्रू चेक केली जाते. युरिन त्यामध्ये टाकावी लागते आणि त्यामध्ये हा हॉर्मोन इंडिकेट करतो. ठीक आहे, जर युरिन मध्ये हा हॉर्मोन असेल तर प्रेग्नन्सी, जर युरिन मध्ये एससीजी प्रेझेंट असेल तर प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह, आणि जर नसेल तर प्रेग्नन्सी निगेटिव्ह. कळलं? हा हॉर्मोन कोण सिक्रेट करतो? एंडोमेट्रियल ग्लँड. एंडोमेट्रियल ग्लँड केव्हा? आफ्टर द फॉर्मेशन ऑफ झायगोट.
आफ्टर द फॉर्मेशन ऑफ झायगोट किंवा आफ्टर द फर्टिलायझेशन endometrial gland will secrete HCG and transmit in urine. कशामध्ये ट्रान्समिट करतात त्याला? युरिन मध्ये. आणि हे यूज कसा केला जातो? यूज ॲज अ प्रेग्नेन्सी इंडिकेटर. जर युरिन मध्ये HCG असेल तर प्रेग्नेन्सी पॉझिटिव्ह, जर नसेल तर प्रेग्नेन्सी निगेटिव्ह. कळलं? सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. HCG ह्यूमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन हार्मोन. समझ में आया? यस और नो? हाँ. आता बुक मध्ये बघा, ऑलवेज रिमेंबर. ज्यांच्याकडे बुक्स आहेत त्यांनी बघा, ऑलवेज रिमेंबर सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, नॉट बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू. हायजीन प्रॅक्टिस ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन, स्पेशली फॉर लेडीज, स्पेशली फॉर गर्ल्स. ओके, सिलेबस मध्ये आहे म्हणून सांगत आहे. ठीक आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, तुम्हाला वचन दिलं होतं की सर्व सांगेन, त्यामुळे एक्सप्लेन करत आहे. तुम्ही वाचू सुद्धा शकता, पण बघा वेळ आहे तर आता. हायजीन प्रॅक्टिस ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन कुठलं हायजीन ठेवावं लागतं? कीप द प्युबिक एरिया आर क्लीन, चेंज द सॅनिटरी नॅपकिन एव्हरी 4 to 5 hours. ठीक आहे. नेक्स्ट, मेंटेनिंग पर्सनल हायजीन ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन इज इम्पॉर्टंट टू रिड्यूस द रिस्क ऑफ इन्फेक्शन. जुन्या काळी म्हटलं जात होतं की मेन्स्ट्रुअल सायकल आली तर स्त्रियांना थोडं वेगळं बसवलं जातं. ठीक आहे, म्हणजे याला हात लावू नको, त्याला हात लावू नको, मंदिरात जाऊ नको. हे सगळं काय आहे? अंधश्रद्धा आहे आणि ही जुन्या लोकांची म्हण आहे. पण तसं काहीही नसतं, एक नॅचरल प्रोसेस आहे. ओके, म्हणजे पिरियड असताना मंदिरात जाणे हे बरोबर नाहीये, नॅचरल प्रोसेस आहे, असं काही नसतं. जे ब्लड इम्प्युअर ब्लड आहे ते जायचं ते जातच. ठीक आहे, तर इन्फेक्शन होऊ नये म्हणून स्त्रियांना वेगळं बसवलं जातं. इन्फेक्शन होऊ नये. ठीक आहे, याचं इन्फेक्शन होतं कारण हे इम्प्युअर ब्लड आहे, याच्यामध्ये पूर्ण इम्प्युरिटी असते या ब्लडमध्ये. या ब्लडचं इन्फेक्शन घरातल्या दुसऱ्या कोणाला होऊ नये म्हणून त्या स्त्रीला काय केलं जातं? थोडं 5 दिवस वेगळं ठेवलं जातं. देन डिस्पोज, यूज सॅनिटरी नॅपकिन प्रॉपरली. ठीक आहे, सॅनिटरी नॅपकिन डिस्पोज करायची प्रॉपरली. Using damp and dirty clothes or using sanitary napkin for a longer time can act as a perfect environment for growth and multiplication of harmful bacteria and lead to infection. जी काही सॅनिटरी नॅपकिन आहे ती प्रॉपर डिस्पोज करायची. ती जर तुम्ही प्रॉपर डिस्पोज नाही केली तर त्याच्यावरती हार्मफुल बॅक्टेरिया काय होणार? ग्रो होणार आणि त्यांची संख्या वाढणार. त्यामुळे आपल्याला दुसरा कुठलाही डिसीज होऊ शकतो किंवा एसटीडी होऊ शकतो. एसटीडी मीन्स सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस किंवा बॅक्टेरियामुळे होणारे अदर डिसीजेस होऊ शकतात. ठीक आहे. हा, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय द मेन्स्ट्रुएशन इज पेनफुल इन सम वुमेन. मेन्स्ट्रुएशन म्हटलेलं आहे, प्रेग्नेन्सी डिलिव्हरी नाही. मेन्स्ट्रुअल फ्लो म्हटलं, डिलिव्हरी नाही. डिलिव्हरीच्या वेळेस मायोमेट्रियम कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स होतो, त्यामुळे लेबर पेन होतो. ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन का पेन होतो? अरे एंडोमेट्रियम तुटते ना, ब्लड बाहेर पडतं ना बॉडी मधलं. अशा केसमध्ये बीपी सुद्धा लो होऊ शकतो आणि ऍब्डोमिनल मध्ये क्रॅम्प येतात, पेटके येतात. बरेच जणांचं पोट दुखतं ना, हा त्याच्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट, कॅन यू टेल द नेम ऑफ प्रायमेट्स हु शो द प्रेझेन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. कोणते आहेत प्रायमेट्स? मॅमल्स, स्पेशली ह्युमन बीइंग्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे ब्रेस्ट कॅन्सर. थोडं पेज नंबर 26 काढा. ब्रेस्ट कॅन्सर. डू यू नो ब्रेस्ट कॅन्सर आहे? बघा, लक्ष द्या. ब्रेस्ट कॅन्सरचे सिम्पटम्स लक्ष द्या रे. ब्रेस्ट कॅन्सरचे सिम्पटम्स बघा, पेज नंबर 26. ब्रेस्ट कॅन्सरचे सिम्पटम्स काय आहेत बघा. फर्स्ट सिम्पटम ऑफ ब्रेस्ट कॅन्सर इज अ लंप इन ब्रेस्ट और अंडर आर्म्स. लंप्स म्हणजे काय रे? असे गोळे गोळे तयार होतात. ठीक आहे, कशामध्ये? अंडर आर्म्स ऍज वेल ऍज ब्रेस्ट मध्ये. ठीक आहे, हे त्याचं पहिलं सिम्पटम्स आहे. आणि हे जे लंप्स असतात हे पेनफुल असतात. याचा काय होतो? पेन होतो, म्हणजे दुखतात ते. स्वेलिंग ऑफ ऑल पार्ट ऑफ द ब्रेस्ट. ब्रेस्टच्या सगळ्या पार्टवरती काय येते? स्वेलिंग येते. नेक्स्ट, स्किन इरिटेशन होतं. आपली स्किन इरिटेट करायला लागते. ब्रेस्ट और निप्पल पेन, निप्पल मध्ये सुद्धा पेन होतो. देन निप्पल रिट्रॅक्शन, रेडनेस येते त्याच्यावरती. आणि स्कॅलिनेस और थिकनिंग ऑफ निप्पल और ब्रेस्ट स्किन डिस्चार्ज. ठीक आहे.
देन डिटेक्शन म्हणजे याला चेक कसं करायचं की हा ब्रेस्ट कॅन्सरच आहे. सिम्पटम्स तर कळले आपल्याला. डिटेक्शन म्हणजे डायग्नोसिस, निदान कसं लागतं याचं, कुठल्या टेस्ट कराव्या लागतात की हा ब्रेस्ट कॅन्सर आहे. पहिली टेस्ट आहे त्याची मॅमोग्राम, एक्सरे सारखी टेस्ट आहे ती, ठीक आहे, म्हणजे एक्सरे करावा लागेल. अल्ट्रासाऊंड आणि एमआरआय. एमआरआय माहिती आहे तुम्हाला, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्नेट जास्त असतो. तुम्ही जर त्या मशीनमध्ये गेले, तुमच्या हाताला थोडंसे काही आयरॉन लोखंडाचं असेल, बस तुम्हाला मशीन ती ओढूनच घेते पूर्ण. एवढं मॅग्नेट खूप जास्त प्रमाणात असतं त्याच्यात, ते काहीच जमत नाही. इयरिंग जमत नाही, हातामध्ये काहीच लोखंड, इव्हन आपल्या ड्रेसला बटन्स वगैरे असतात ना, ते पण जमत नाही. आता ते पूर्ण मशीन ओढून घेते, एक्सपायर, खतम. एवढी म्हणजे सिटी स्कॅन पेक्षाही थोडी जास्तच पॉवरफुल मशीन असते ती. देन बायोप्सी केली जाते. बायोप्सी, यु नो बायोप्सी, एनीवन यु नो बायोप्सी? बायोप्सी टेस्ट माहिती आहे काय असतं? बायोप्सी म्हणजे ब्रेस्टचा एक सेल तुकडा काढला जातो, मास काढलं जातं थोडंसं बाय द सर्जरी, आणि ते मास चेक करायला जातं, ठीक आहे, चेकिंग होते त्याची. त्याच्यावरनं कळतं की तुमच्या त्या मासाच्या गोळ्यामध्ये जे सेल्स आहे ते सेल्स किती ग्रो झालेले आहेत. कॅन्सरचं मिनिंग काय माहिती आहे तुम्हाला? अनकंट्रोल्ड डिव्हिजन ऑफ सेल, म्हणजे सेल अनकंट्रोली डिवाइड होतात, त्याला काही कंट्रोलच नसतं. ओके, इतके डिवाइड होतात की ते असं गोळा बनवतात, ट्यूमर म्हणतो आपण त्याला. कॅन्सर इज नथिंग बट द ट्यूमर, असं मासाचा गोळा बनवतात, म्हणजे अनकंट्रोल डिवाइड होतात, ठीक आहे. तर अशा वेळेस बायोप्सी केली जाते, त्याच्यामध्ये कळतं. आणि दुसरं म्हणजे ब्लड टेस्ट. ब्लड टेस्ट मध्ये सुद्धा कळतं की कॅन्सर आहे की नाही, ठीक आहे. आता कळलं कॅन्सर आहे, तर त्याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे? तर ट्रीटमेंट आहे रेडिएशन थेरपी. रेडिएशन सोडले जातात, युव्ही रेज, रेडिएशन सोडले जातात जिथेही असेल. ब्रेस्टवरती असेल तर ब्रेस्ट कॅन्सर असेल तर ब्रेस्टचा, अन्ननलिकेचा कॅन्सर असतो, इथे रेडिएशन सोडले जातात. रेडिएशन हार्मफुल असतात ना, एकदम इफेक्टिव्ह असतात, त्याने सगळं काही मरून जातं, बॅक्टेरियाही मरतात, सेल सुद्धा किल होतात. ते रेडिएशन एवढे हार्ड असतात. आपल्या इथे रेडिएशन काय येत नाही, कारण कोणती लेअर आहे? ओझोन लेअर. ओझोन लेअर त्याला काय करते? थांबवते ना. नेक्स्ट आहे केमोथेरपी. केमोथेरपी सुद्धा केली जाते केमिकल थ्रू. केमिकल सोडले जाते जेणेकरून ते सेल किल झाले पाहिजे, जे कॅन्सरस सेल आहे ते किल झाले पाहिजे त्यासाठी. लंपेक्टॉमी. लंपेक्टॉमी म्हणजे काय? आता ब्रेस्ट कॅन्सर मध्ये जनरली सिम्पटम्स काय होतं की लम्प्स तयार होतात ब्रेस्टमध्ये, तर लंपेक्टॉमी केली जाते. लंपेक्टॉमी म्हणजे काय? त्या लंपला रिमूव्ह केलं जातं बाय द सर्जरी. लंपला काय केलं जातं? रिमूव्ह. कसं? बाय द सर्जरी, दॅट इज लंपेक्टॉमी. आणि मॅमोप्लास्टी. मॅमोप्लास्टी म्हणजे काय? का ट्यूब थ्रू हे सेल्स काढले जातात किंवा किल केले जातात त्याला. कळलं? कळलं का? हो, ठीक आहे. मग या उद्या टेस्ट आहे, उद्या सीईटीची, ठीक आहे. हो, याच. भक्ती, दिया, कृतिका, कृतिका, प्रतीक्षा, प्रतीक्षा, श्रुती, श्रावणी, वैदेही, सावी, खुशी, कोमल, अक्षरा, गुंजन, अर्चित, मितांशु, यश, श्रीतेज, विराज, अगम, प्रथमेश, तुषार, ईश्वरी, सानिका, रिधिमा. कोणी राहिलाय का? प्रणव बेडकर राहिलाय.